मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. तुमचं स्वागत आहे सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. मंडळी, जेव्हा एक स्त्री ठरवते ना, तेव्हा ती रंकाचा राजा आणि राजाचा रंकही करू शकते. अर्थातच स्त्रीने जर का मनाशी गाठ बांधली आणि जर का तिच्या जोडीदारानेही तिला साथ दिली चौकटीच्या बाहेर जाऊन स्वतंत्रपणे स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याची, तर मात्र तिला कोणीही थांबवू शकत नाही. ती अख्खं जग जिंकू शकते. अशीच एक स्त्री, एक महिला उद्योजक आपल्या बरोबर आहे, जिने एक मोठी झेप घेतलेली आहे, एक भरारी घेतलेली आहे तिच्या नृत्याच्या जोरावरती. स्वागत करूया ओनर आणि चीफ इन्स्ट्रक्टर ऑफ ड्रीम डान्स अकॅडमी आणि फाउंडर आणि सीईओ ऑफ एवा एंटरटेनमेंट्स सौ विजया शिंदे यांचं. नमस्कार. नमस्कार. पण अर्थात तुमच्याशी गप्पा मारायच्या आधी पाहूयात तुमच्या कार्याची, प्रवासाची एक चित्रफीत. ठाण्याच्या एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात विजया शिंदे यांचं बालपण गेलं. घरात कलेचा कोणताही वारसा नसताना त्यांच्याही न कळत त्यांना कलेची आवड लागली. विविध ठिकाणी कोरिओग्राफी करत मिळालेल्या अनुभवातून त्यांनी ड्रीम्स डान्स अकॅडमीची स्थापना केली. या अकॅडमी मार्फत त्यांनी अनेकापर्यंत आपली ही कला पोहोचवली आहे. यात त्यांना त्यांच्या पतीची अनमोल साथ लाभली आणि याचे पर्यवसन म्हणजेच त्या दोघांची एवा एंटरटेनमेंट ही संस्था. या संस्थेचे बरेच ब्युटी आयकॉन आणि अनेक डान्सर आज कला क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा या बहुगुणी कुटुंबाला reseal.inचा सलाम. विजयाताई, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार मॅम. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि तुमच्या या प्रवासाबद्दल चित्रफितीतनं थोडासा आम्हाला एक अंदाजा लागलेलाच आहे, पण तुमच्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल की जेव्हा एक स्त्री ठरवते की आपण चौकटी बाहेर जाऊन काहीतरी स्वतःला सिद्ध करूयात, तेव्हा अर्थातच प्रगतीचा मार्ग सापडतो, पण तो सोपा नसतो. पण या मार्गावर पुढे जायचंय किंवा हा मार्ग निवडायचा आहे, हे तुम्ही कसं ठरवलं? खरं सांगायचं तर चौकटी वेगवेगळ्या असतात घराच्या, दाराच्या. आणि मी ज्या चौकटीच्या बाहेर होते ती चौकट होती लेकीचा डान्स क्लास. तिचा डान्स क्लास असतोपर्यंत त्या चौकटीच्या बाहेर बसून राहायचं. का तर एवढ्या लांब यायचं जायचं म्हटलं की 1 तासात ती सुटणार आहे, तर पुन्हा कशाला एवढ्या लांब जायचं. पण मग रोज बाहेर बसून मग पाणीपुरी खाऊन स्वतःचं वजन वाढवा, खिडकीतून त्यांना बघत बसा, हाच उद्योग चालू होता. मग नंतर जेव्हा एक छान असं झालं की नाही, तू कोरिओग्राफी कर, तू बघ. काही लोकांनी असं सांगितलं तू थोडी प्रोफेशनल कोरिओग्राफर आहे, घरात डान्स नाही आवडणार, पहिल्यापासून असं होतं. पण नंतर मग मिस्टरांनी सांगितलं बाहेर बसून पाणीपुरी खाण्यापेक्षा त्या चौकटीच्या आत जा, मी तुझी पण फी भरतो, तू पण शिकून घे. म्हटलं आता ह्या वयात थोडी ना शिकणार आहे, लेक शिकते नाही, तिच्यावर तू शिक, तुला एक गुरु भेटेल, तुला कळेल डान्स काय असतं. क्लासिकल मध्ये टाकलं, भीती वाटत होती, क्लासिकल भरतनाट्यम नाही मला जमणार आहे. पण साई गीता मोहन माझ्या गुरु आहेत केरला डान्स अकॅडमीच्या. तिथून जेव्हा पहिली एक्झाम दिली, त्या चौकटीच्या आत गेले, प्रॉपर गुरु मिळाले मला, एक्झाम दिली, त्यात फाउंडेशन सिनियर ज्युनियर फास्ट झाले. आणि ते पास झाल्यानंतर मग कळलं की नाही, आपण करू शकतो, अशक्य काही नाही. मग जशी ती चौकट ओलांडली ना, तसं प्रोफेशनल कोरिओग्राफर म्हणून लोक बोलायला लागली. त्याच्या आधी नावं ठेवत होती, ही काय डान्स शिकवणार, ही काय, हिला कुठे शिकले ही. म्हणजे ते असं असतं, टीव्हीत बघून आणि व्हिडिओ बघून तुम्ही डान्सर नाही होऊ शकत, असं एक सगळ्यांच्या डोक्यात बसले. तुम्ही कुठे शिकला हे विचारलं जातं, तुमचे गुरु कोण हे विचारलं जातं. मग ते तुम्हाला जन्मता जरी असलं ना तुमच्यामध्ये टॅलेंट, तरी ते बघितलं जात नाही. पण लोकांना तो स्टॅम्प लागतो की कोणाकडे शिकला. आणि तो मिस्टरांनी स्टॅम्प दिला की ती चौकट ओलांडून आज जा. आणि मग सगळ्या चौकटी ओपन होत गेल्या. आणि आता बरेच कोरिओग्राफर जेव्हा येतात, मोठ्या लेवलला आपण कॉम्पिटिशन करतो, तेव्हा असं वाटलं की छान होती ती चौकट जी पार करून आत गेले, आता बाहेरच बसून राहिले असते. फारच इंटरेस्टिंग सुरुवात झाली तुमची. तुम्ही तुमच्या मुलीच्या डान्स क्लासला जायचात आणि मग त्यातनं तुमच्या पतिदेवांनी तुम्हाला सुचवलं की बाहेर थांबण्यापेक्षा तुम्ही पण डान्स क्लासमध्ये जाऊन शिका. असं म्हणतात की लग्नानंतर एखाद्या स्त्रीचं किंवा महिलेचं करिअर संपतं किंवा तिचं आयुष्य तिच्या पुरतं संपतं आणि मग ते कुटुंब आणि मुलांसाठी ती जगायला लागते.
पण हे खरं नाहीये. विजयाताईंना बघून असं वाटतं की लग्नानंतर त्यांचं खरं आयुष्य सुरू झालं, करिअरला भरारी मिळाली, नवऱ्याने एक नवीन व्यवसाय सुरू करायला सांगितलं, मुलीने पुढाकार घेतला आणि आईला एका वेगळ्या दर्जावरती आज बसवून ठेवलेलं आहे. त्यामुळे इथेच जग संपत नाही आणि लग्नानंतरही एक वेगळं आयुष्य सुरू होऊ शकतं, हे विजयाताईंच्या प्रवासाकडे बघून आपल्याला कळतंय. कोरोनाच्या काळात ही परिस्थिती थोडीशी अवघड होती, तर तेव्हा काय संकटांना तुम्हाला मात करावी लागली? कोरोनाच्या काळामध्ये पहिला शो झाला आणि लगेचच कोरोना आला सेकंड शोला, आणि मी डिक्लेअर केलेलं मी इंटरनॅशनल शो करणार. असं झालेलं, ही तर बोलून गेली आता ही काय सेकंड शो करत नाही, असं प्रत्येकाचं झालेलं. पण जो काळ होता लॉकडाऊनचा, कडक लॉकडाऊन लागलेलं होतं, तो थोडासा आवरता आला. थोडंसं एक स्टेज त्यांनी उठवला, दुसरा उठवला, थोडी गव्हर्नमेंटकडनं परमिशन मिळाली की तुम्ही सोशल डिस्टन्सने शो करू शकता. आणि आपला शो मोस्टली पहिला झाला तो फेबमध्ये झाला होता, सेकंड पण पुन्हा फेब आला, तोपर्यंत थोडंसं लॉकडाऊन उठलं होतं. म्हटलं नाही पुन्हा आपण करूया, चला सेकंड इंटरनॅशनल नाही करू शकत कोरोनामुळे, इथे करूया. सगळे कलाकार घरात होते त्यावेळेला, सगळे वाट बघत होते. बऱ्याच कॉम्पिटिशन ऑनलाईन चालू होत्या, लोक ऑडिशन्स फी घेत होते, फसवत होते, देतील की नाही प्राइज, असं होतं. आम्ही म्हटलं नाही, आपण ऑनलाईन नाही ठेवायचं, आपण ऑफलाईन ठेवूया. पुन्हा आम्ही गडकरी रंगायतन बुक केलं, सगळ्या परमिशन्स काढल्या, सोशल डिस्टन्सने. कोरोना काळामध्ये सुद्धा आमचा शो झाला. लागोपाठ सीझन सेकंड झाला, सीझन थर्डही झाला, आणि आम्ही लगेच डिक्लेअर केलं आम्ही इंटरनॅशनल दुबई करतोय. आणि आता जानेमध्ये आम्ही इंटरनॅशनल दुबई सुद्धा केलं. दुबईतून बराच छान रिस्पॉन्स आला. खूप लोकांनी प्रत्येक शोला वेड्यामध्ये काढलं की नका उतरू, आता बास करा, पहिला झाला, दुसरा झाला. पण पुन्हा पुन्हा उतरत गेलो. फुलवाताई त्यांनी खूप छान सपोर्ट केला, त्या आलेल्या सेकंड शोला. इतकं कचाकच भरलेलं ऑडियन्स, कलाकार कुठून कुठून आलेले तिथे. कारण घरी बसून फक्त कॅमेऱ्यासमोर नाचून ते नाही मिळत, जोपर्यंत स्टेज मिळत नाही ना प्रत्येक कलाकाराला, मिळत नाही, टाळ्या वाजत नाही, शिट्ट्या वाजत नाही, तोपर्यंत ते काही त्या कलाकाराच्या त्या कलेलाच काही महत्व नसतं तोपर्यंत. बिलकुल. पण ही जी तुम्ही झेप घेतलीये ठाण्यापासून थेट दुबईपर्यंत, ही भरारी अशीच कायम राहू देत. त्याच्या नंतर मला फ्लॅशबॅक मध्ये यायचंय. डान्स पासून कोरिओग्राफी हा प्रवास कसा होता मला जाणून घ्यायला आवडेल, कारण आपण ऐकलं की त्या डान्स कशा शिकल्या, पण डायरेक्ट कोरिओग्राफर झाल्या ते कसं काय? कोरिओग्राफर होली क्रॉस स्कूलमध्येच नेहमीप्रमाणे लेग स्पोर्ट्सला जात होती, तिथे बाहेर बसायची तिला टिफिन घेऊन. तर त्यांचा एक कोरिओग्राफर गेलेला, तो कुठे, त्यांची काय भांडणं झाली टीचर्स सगळ्यांची. टीचर्सने विचारणा केली, आतमध्ये बरीच एक 50-60 मुलं आहेत होली क्रॉसची, फर्स्ट स्टँडर्डची मुलं आहेत, त्यात तुझी पण लेक आहे, त्यांना काय शिकवू शकशील का? फक्त 2 दिवस आहेत आपल्याकडे. म्हटलं डान्स येतो थोडाफार, पण शिकवणं म्हणजे आता थोडंसं ते बीट्स 1 2 3 तेव्हा काही असं माहित नव्हतं. त्या बोलल्या ट्राय तो कर, सिस्टर अभी आएगी तो चिल्लाएंगे, तर तू प्लीज आजा, थोडा हेल्प कर. मी आत गेले, पहिल्यांदा बघून घेतलं, मग लेक जवळ आली. अगं काही नसतं, 1 2 3 1 2 3 काउंटिंग असतं, मी तुला दाखवते, तू शिकव. कारण तिथे एक कोणतरी हवं टीचर म्हणून. म्हटलं पण अगं मी टीचर नाहीये, म्हणजे मी सांगते तू कर ना, कठीण काय आहे. मी उभी राहिले, पण तो एक फील होता ना, आत गेल्या गेल्या गुड मॉर्निंग टीचर असा मोठा आवाज आला ना, म्हटलं अरे आपण डिग्री नाही घेतली ना, आपण टीचर्स, ते पण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. असं वाटलं, खूप मोठी गोष्ट वाटली. त्या रात्री झोपली नाही, तेच कानामध्ये वाजत होतं की एवढी मुलं आपल्याला गुड मॉर्निंग करतायत. मग मी भरपूर युट्यूबचे व्हिडिओ बघितले कोरिओग्राफरचे, कसे शिकवतात, गणेश आचार्य कसे काउंटिंग करत होते, ते कसे शिकवतायत, ते सगळं बघून घेतलं. दुसऱ्या दिवशी फुल एकदम तयारीने गेले, एक गाणं त्यांचं सेट केलं काउंटिंग करून. ते इतकं टीचरला आवडलं, बोले अरे तू बहुत अच्छा करते, चल तू एनुअल डे ले ले. मैंने कहा वो क्या रहता है? बोले बच्चों का एनुअल डे रहता है, तू ले ले, हम उसका पैसा देंगे. मैंने कहा इसका पैसा भी मिलता है? बोले हाँ, हर स्टूडेंट का पैसा मिलेगा. मैंने कहा हर स्टूडेंट का? तू कितना लेगी? मैंने कहा आप जो दोगे मैं ले लूंगी, ऐसे ही सिखाना है. बोले सेम सिखाना है. आणि पहिल्यांदा जेव्हा घेतला एन्युअल डे आणि पहिली अमाऊंट जेव्हा आली, प्रत्येक मुलांचे आम्ही देणार तुला 200-200, मी काउंटिंग करत होते, एवढे मिळतात? 1 तासच तर शिकवलं. म्हटलं ह्याला कोरिओग्राफी म्हणतात? बोलते हो, कोरिओग्राफर हेच करतो. म्हटलं मस्त आहे, करूया आपण, असं तर नसतं, आता कोरिओग्राफर पण आपण होऊया. म्हणून गेले, काउंटिंगवर शिकवलं, छान डान्स सेट झाला, तो खूप आवडला प्रत्येकाला. सिस्टर बोलले अरे तू प्रोफेशनल कोरिओग्राफर आहे? म्हटलं हाँ लग रहा है मेरे को, मुश्किल कुछ नहीं है. पूर्ण रात्रच करून सगळे फक्त कोरिओग्राफरचे व्हिडिओ बघा, फुलवाताई कशा शिकवतात ते बघा. ते बघत 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 म्हटलं आपण कोरिओग्राफर होऊ शकतो. आणि मग स्कूलचे अॅन्युअल डे घेत त्यांचं गोल्डन जुबली आली लगेच सेकंड इयरला, आणि 600 मुलं ऍट अ टाइम माझ्याकडे दिली सिस्टरने. आणि 5 क्लासचे डान्स. मी दिवसभर स्वतःचा टिफिन घेऊन जायचे, म्हटलं छान जॉब आहे हा.
आणि सगळं झाल्यानंतर जेव्हा मग सिस्टरने पेमेंट केलं, म्हणलं अरे एवढं कुठे जॉब करूनही पैसे मिळणार नाही एवढ्या लहान मुलांमध्ये. आणि मग मी ते घेऊन आली की मी कोरिओग्राफर आहे, मी आता डान्स सोडणार नाही, मी कोरिओग्राफी नाही सोडणार. आणि तुम्ही इथूनच तुमच्या अकॅडमीची सुरुवात केली. तर अकॅडमीमध्ये आता तुम्ही कोणकोणते नाचाचे प्रकार शिकवता आणि किती स्टुडंट्स आहेत? अकॅडमीमध्ये आता लहान मुलांची बॅच आहे 30-45 अबाव आहे. 4 वर्षापासून सगळी चिल्लीपिल्ली खूप मुलं आहेत. फक्त एवढ्या आपल्या अकॅडमीमध्ये फक्त डान्स शिकवला जात नाहीये, कारण मी बघितलेलं आहे की जेव्हा कुठे लहान मुलाला आई घेऊन जाते ना, माझा मुलगा डान्स क्लासला जातो, हे गाणं वाजवा त्याच्यावर तो नाचेल. प्रत्येक वेळी मी मुलांना सांगते कुठलंही गाणं लावा, आम्ही त्याच्यावर नाचू, तर तो डान्सर. पण प्रत्येक वेळी कसं आहे, मला टीचरने ते शिकवलं मी तेच नाचणार, तर ते नको. तो पूर्ण हाडामासाचा डान्सर पाहिजे. तू कुठलंही लाव रे डीजेवाला, मी नाचणार. मग ते कुठलंही गाणं लावलं, कुठलीही बीट लावली. मग मुलांना आम्ही तसं शिकवलंय की जरी तुम्हाला आम्ही जे झिंगाटवरती डान्स शिकवलाय, आम्हाला माहितीये काय शिकवलंय, तुम्हाला माहितीये, त्या तिसऱ्याला माहित नाहीये की ह्या आमच्या स्टेप कोणत्या गाण्यावर आहे, तुम्ही नाचा त्या गाण्यावरती, काय फरक पडतोय. मग त्याप्रमाणे मुलांना शिकवत गेलो. तर डान्सचे फॉर्म शिकवले जातात जेवढे पण आहे. जॅज आहे, फक्त साल्सा नाही अजून आपल्याकडे. क्लासिकल आहे, क्लासिकलच्या टीचर्स येतात, प्रॉपर एक्झाम घेऊन त्या शिकवतात तिथे. झुंबा, योगा, मेडिटेशनच्या पण बॅचेस होतात. योगा पण मी शिकले, झुंबामध्ये पण झुंबा झिनचं लायसन घेतलंय इंटरनॅशनलचं, मग त्याही लेडीजच्या बॅचेस घेते मी. वा, सो एवढं सगळं तुमच्या अकॅडमीमध्ये आता आहे. आणि किती वर्ष झाली अकॅडमीला? अकॅडमीला आता 11 वर्ष झालेत. 11 वर्ष झाली आहेत. आणि मला सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे की वडिलांनी जे सांगितलं होतं माणसं कमवा, तर त्या बाबतीत किंवा समाजकारणात किंवा समाजबद्दलची बांधिलकी तुम्ही कशी जपताय? समाजात बांधिलकी म्हटलं तर फक्त डान्स रिलेटेड ठेवलेलं नाहीये मी. स्टेज प्रत्येकाला दिलेला आहे. नागपूर, दिल्ली, आग्रा तिथून सगळे ग्रुप येतात आपल्याकडे डान्स करायला. पुण्याची बरीच मंडळी असतात. तर काही मुलांचं असतं की आम्ही एंट्री फी भरू शकत नाहीये. अव्वाच्या सव्वा अजिबात एंट्री फी नसते. पण जेव्हा कुठलंही कॉम्पिटिशन तुम्ही ठेवता, तर मी बऱ्याच मुलांचं बघितलेलं आहे, मोठे मोठे ग्रुप्स आहेत की जोपर्यंत तुम्ही 5 लाख कॅश प्राइज आहे, 3 लाख आहे, जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत कोणीही येणार नाही. आणि त्याही मुलांचं चुकीचं नाहीये, कारण डान्समध्ये प्रत्येक वेळी बघितलेलं आहे की मोठे मोठे जेवढेही डान्सचे शो होतात, आता एक विनर झाला नंतर तो 10 वर्षांनी काय करतो हे कुठेही पाहिलं जात नाही. तर त्याच्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म, मग जेवढे पण लग्नाचे संगीतचे शो येतात, ह्या डान्सरशी आम्ही कनेक्ट होतो, त्यांचे कॉन्टॅक्ट असतात आमच्याकडे. मग आलेले शो आहेत, तू जा, तुझा ग्रुप घेऊन जा, तू तिथे कर. टीव्ही शो आले, वैभव घुगे सर आहेत, ते खूप पहिल्यापासून कनेक्ट आहेत आपल्या बरोबर. आशिष पाटील सर आहेत, अश्मित कामथे सर आहेत. तर आमची एक आता छान टीम झालेली आहे 4-5 जणांची. सगळे डान्सर्स आले की मग हे सेलिब्रिटी जेव्हा पण कुठले येतात डान्स शो, हे आलेले आहे विजया पाठवून दे. मग जी मुलं आहेत त्यांचे व्हिडिओ पाठवून त्यांना आम्ही डायरेक्ट तिकडे की तुम्ही जा, प्लॅटफॉर्म देतोय प्रत्येकाला. कारण बऱ्याच मुलांना बघितलेलं आहे, टीव्ही शोचं पण बघितलेलं आहे की ठीक आहे TRP असेल, जे काय असेल, प्रत्येक टीव्ही शोचं असेल, पण त्या मुलांना तो प्लॅटफॉर्म, ते वाट बघतात प्रत्येक वर्षी कधी हा शो येतोय. बरोबर. आता दुबईला झालेला आहे, अजून इंटरनॅशनल होईल आणि आता रिसेंटली आता मुंबईमध्ये करणार आहोत. तुम्ही पण आता नक्की या, नक्की तुम्हाला इन्व्हाइट करू आम्ही. आणि मेन सामाजिक बांधिलकी बोलायला गेलात ना, तर जेव्हा शो असतो तेव्हा आपल्याला बसायला ही जागा नसते, एवढं फुल असतं. तर तेव्हाच भरून पावतं ते की हा आपण उभे आहोत, उभे राहून बघतोय. क्या बात आहे. अशी जोरदार तयारी करा पुढच्या कार्यक्रमाची, मलाही बोलवा आणि अनेक मुलांना आनंदी करा नृत्यातनं. मला कायम असं वाटतं की हा प्रश्न विचारला जातो की कलाकार मंडळी किंवा चित्रपट किंवा नृत्य, वेगवेगळ्या क्षेत्रातली ही कलाकार मंडळी समाजभान कसं ठेवतात, तर त्यांच्या कलेतनं ठेवतात. मला असं वाटतं की आयुष्यातनं जर कला काढून टाकली, एंटरटेनमेंट हा भाग काढून टाकला, तर माणूस हा सुखी, आनंदी किंवा समाधानी कसा राहील? सगळ्या गोष्टी पैशाने मिळू शकत नाहीत, काही गोष्टी छंदाने मिळतात. तो खरा आनंद असतो. तो जपण्यासाठी आणि तो इतर मुलांचं जपवण्यासाठी, टिकवण्यासाठी, संस्कार घडवण्यासाठी विजयाताईंनी एक वेगळाच प्रवास गाठलेला आहे, वेगळीच उंची गाठलेली आहे. आणि या प्रवासात तुम्हाला आणखी खूप यश मिळो अशा शुभेच्छा व्यक्त करते. तुम्ही आलात, आमच्याशी गप्पा मारलात, याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. मध्ये मंडळी, जिल्हा परिषद शाळेत शिकणारा एक मुलगा, टेलर काम करणारा एक मुलगा, पण पुढे जाऊन तो स्वतःची कंपनी स्थापित करतो आणि एवढंच नाही तर यशाच्या शिखरावरती कंपनी नेऊन पोहोचवतो. आहे की नाही प्रोत्साहित करणारी गोष्ट? बिलकुल. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी
वेगवेगळ्या आणि कठीण परिस्थितीतनं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. तर मग स्वागत करूयात सीईओ ऑफ ग्रँड VNS प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड संतोष वायचळे यांचं. संतोष सर, तुमचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. कसं वाटतंय? खूप आनंद वाटतो. मीही फार उत्सुक आहे तुमचा हा प्रवास जाणून घेण्याबद्दल, कारण शहरी भागातनं भरपूर मुलं आलेली आहेत, व्यक्तिमत्व भेटले आपल्याला ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने, ग्रामीण भागातलेही आले, त्यांचा प्रवास सांगितला. पण तुमचा प्रवास मला खूप जास्त खुणावतोय की अनेक लोकांना वाटतं की मोठमोठ्या कॉन्व्हेंट स्कूलमधनं शिकून पुढे आलो तर काहीतरी घडवू शकतो, करू शकतो. पण तुम्ही सुरुवात केली ती जिल्हा परिषद शाळेमधनं आणि टेलर काम करत होतात. तर त्याचंही प्रशिक्षण घेतलं होतं, कुठे शिकलं होतं? हो, शिकलो होतो त्याचं. कोणाकडनं? ऍक्च्युली कसं, मी शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. माझे आई वडील शेती करायचे. त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला शिक्षणासाठी मामाकडे पाठवलं. माझ्या मामांचं कापड दुकान होतं आणि टेलर दुकानही होतं. अच्छा. मग त्यावेळी मी तिथं शिक्षणासाठी त्या ठिकाणी गेलो. सांगोला म्हणून गाव आहे आमच्या इकडं, त्या ठिकाणी गेलो होतो. मग शिक्षण घेत असताना जो फावला वेळ आहे, म्हणजे आपलं शिक्षण संपलं की आपण काय करणार, मग त्यावेळेला मी जाऊन मामाजवळ बसायचो. ते शिकत गेलो आणि मला वाटतं मी 8वी 9वी मध्ये असताना मला कपडे शिवायला येत होते. बर, मामाने शिकवलं? मामाने शिकवलं. त्यांना बघून बघून तुम्ही? बघून शिकलो. मग पहिले छोटी मोठी कामं करायची, मग त्यातून ते शिकत गेलो. आणि 9वी मध्ये असताना मला वाटतं मी बऱ्यापैकी शिकलो होतो सगळे कपडे शिवायला. बापरे. म्हणजे वयाच्या साधारण 15-16 वर्षी मला सगळं येत होतं. मग नंतर स्वतःचं टेलर दुकान चालू केलं. बर. आणि ते करत करत नंतर काय झालं की मला असं आवड निर्माण झाली की आपण काहीतरी वेगळं करायचं याच्यामध्ये. कारण कसं, कापड टेलर दुकान म्हणजे कसं पुढे जाऊन, म्हणजे ज्या वेळेला आपण कसं म्हणतो की वयस्कर झाल्यानंतर, मोठं झाल्यानंतर, त्याच्यामध्ये कसं होतं, कारण पहिलं आता कसं मशीन सगळ्या मोटरवरती, परंतु पहिलं असं पायाने हलवायच्या सगळ्या होत्या. तर त्यावेळेस कसं डोळे असेल किंवा ही पाठ, हे त्रासदायक व्हायचं, कंबरदुखी पुढे जाऊन. त्यावेळेला वाटायचं की आपण काहीतरी वेगळं करायचं. त्यावेळेस मी असं की माझ्या मित्रांच्या संगतीतून MLM मधली कंपनी होती, त्याच्यामध्ये मी जॉईन झालो. बर. आणि त्याच्यामध्ये मला शिकायला मिळालं की बाहेरची दुनिया कशी असते, किंवा आपण स्वप्न बघितलं पाहिजे. आणि स्वप्न बघणारीच लोक मोठी होतात. बिलकुल. त्यामुळे आपल्याला स्वप्न, गाडी घोडा हे काही माहिती नव्हतं. परंतु ज्या वेळेला अशा मिटिंगला मी गेलो त्यावेळेला कळालं की अशी मोठी लोक असतात, ते पण शून्यातून मोठे झाले. मग तिथं इन्स्पायर झालो. आणि मी मग त्यावेळेला सायकलवर जायचो, पण सायकलवरती मी इनशर्ट असं टाय घालून जायचो. मला लोक हसायचे त्यावेळेस. बर. हो. आणि मला वाटतं त्या कंपनीमध्ये एक पोस्ट होती अशी, डायमंड म्हणून. तर काही लोक मला त्यावेळेला डायमंड म्हणायचे. अच्छा. हो. आणि मग मी तिथून सुरुवात केली. बर. मग त्यातूनच मला एक MLM मध्येच रिअल इस्टेट मधली कंपनी मिळाली. त्यामध्ये मी एक जॉईन होऊन काम चालू केलं. बर. मग तिथून पुढे काम करत असताना असे काही आम्ही मित्र, आणि ती कंपनी झाली बंद. आम्ही चांगला आमचा ग्रुप होता खूप मोठा खाली. नेटवर्किंग मध्ये कसं खाली ग्रुप असतो खूप मोठा. बरोबर. तर तो ग्रुप खूप चांगला होता. बर. मग आम्ही 3 मित्रांनी काय केलं की जी ती कंपनी आहे सेम कन्सेप्ट घेऊन आपणच कंपनी चालू करू. हा. आणि मग त्या कन्सेप्टवरती आम्ही स्वतःची कंपनी चालू केली. अशा वेळेला जेव्हा व्यवसायात एखाद्या पार्टनर बरोबर मतभेद झाले तेव्हा मग त्याचा परिणाम तुमच्यावर कसा झाला, किंवा त्यातनं तुम्ही कसे पुढे आला? तर मतभेद कसं होतं, जसं आता सांगितलं तुम्हाला, आम्ही MLM मध्ये कंपनी चालू केली. त्या कंपनीमध्ये कालांतराने साधारण 1-2 वर्षांनी आमचे मतभेद झाले. म्हणजे कसं की आमचे आता पार्टनर, प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो. अर्थात. मग कुठं चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्या की बाबा मी म्हणलं आपल्याला चुकीच्या गोष्टी असतील तर मला नको. मी त्या कंपनीमधून बाहेर पडलो. त्याच्यानंतर दुसरी MLM कंपनी मी स्वतः चालू केली. मग त्या MLM कंपनीमध्ये काय झालं की मी थोडं पार्टनरच्या जी लोक होते त्यांच्या चुकीच्या ह्याच्यामुळे मी थोडं लॉसमध्ये गेलो. लॉसमध्ये गेल्यानंतर साधारण मी 2010 साली ती कंपनी बंद केली. 9 साली ती बंद केली आणि मी नंतर शेतीकडे वळालो. अच्छा. म्हणजे शेतीत काम करायचं. त्यावेळेला काय होतं की त्या कंपनीमध्ये मी एवढा खर्च, माझं अहमदनगरमध्ये ऑफिस होतं, पुण्यामध्ये होतं, पंढरपूरमध्ये ऑफिस होतं, साधारण 2008-9 साली. बर. मग त्यावेळेला मी एवढं लॉसमध्ये, जवळजवळ 20-25 लाख रुपयांचा लॉस झाला होता मला. आणि हे कर्ज होतं थोडं, आपण काय म्हणतो गावाकडे आमच्या सावकारी कर्ज म्हणतो, असं कर्ज होतं. मग त्यातून मी बाहेर पडलो. टोटली एकाच दिवशी मी टोटल बंद केलं. मग ज्या लोकांना मी व्यवसायामध्ये आणलं होतं असे काही माझे मित्र होते, किंवा त्यांना मी असा एक माझा मित्र होता ज्याला गॅरेज काम करत होता, आणि त्या व्यक्तीला मी व्यवसायामध्ये आणलं होतं मार्केटिंगच्या.
आणि तो व्यक्ती पुढे होऊन बिल्डर झाला. बर. आणि मग मी असं पुण्याला चाललो होतो, ते फोन केला सहज, अरे कुठं आहे तू? त्यांनी म्हणलं या सर भेटू आपण. मग त्यांनी मला फलटणमध्ये बोलवलं, आम्ही भेटलो. त्यांनी मला असं नेऊन त्याच्या चेअरवरती बसवलं. सर म्हणला मी गॅरेजमध्ये काम करत होतो आणि ही चेअर तुमची आहे. वा. जरी मी आज इथं असेल तरी ही तुमच्यामुळे आहे. आणि मला त्यांनी ऑफर दिली की सर पुन्हा आपण सुरुवात करू. वा. आणि त्यावेळेस परत मी त्याच्याबरोबर जुडलो आणि नंतर रिअल इस्टेटमध्ये काम चालू केलं आणि VNS ची स्थापना झाली. VNS ची स्थापना झाली. कुठून हे नाव सुचलं, नामकरण कसे झाले? VNS हे काय आहे की माझे सिद्ध नागेश डेव्हलपर्स म्हणून माझी फर्म होती. त्याच्यानं आमचे दुसरे जे आता मित्र सांगितले त्यांचे विघ्नहर्ता डेव्हलपर्स म्हणून एक फर्म होती. आणि आमचा तिसरा एक फर्म आम्ही बरोबर घेतली होती, निसर्ग डेव्हलपर्स म्हणून. बर. मग आम्ही तिघांनी मिळून पंढरपूरमध्ये पहिला प्रोजेक्ट केला होता. बर. आणि तो प्रोजेक्ट एवढा यशस्वी झाला, आम्ही 6 महिन्यामध्ये पूर्ण प्रोजेक्ट संपवला. आणि मला वाटतं 1 ते 1.5 कोटीचं आम्हाला प्रॉफिट झालं 6 महिन्यामध्ये. आणि त्यावेळेला मग आम्ही ठरवलं की इथून पुढेही आपण करायचं मिळून. मग त्यावेळेला काय झालं की आम्ही समजा आता आपण काही ब्रोशर किंवा जी ऍडव्हर्टाईज करायची याच्यावर आपण 3 नावं टाकावं लागायची. बरोबर. कारण 3 पार्टनर तिघांची नावं टाकावी लागायची. मग आम्ही काय केलं की विघ्नहर्तामधील वी घेतलं, निसर्गामधील एन घेतलं आणि सिद्ध नागेश मधील यस घेतलं. मग हे मिनिंग जसं चांगलं वाटेल बोलायला असं VNS असं हा त्यावेळेला आपण मिनिंग करून तो VNS ग्रुप आपण स्थापन केला. मगाशी त्यांनी व्यवसायामधले आपले चढ उतार आपल्याला सांगितले, पण आता त्यांनी राजकारणात देखील एंट्री घेतलेली आहे. तर जाणून घेऊयात ते कसं काय घडलं. राजकारणामध्ये म्हणजे आता नाही, ऍक्च्युली पहिल्यापासूनच मला समाजकारणाची आवड होती. बर. आणि मी समाजकारणामध्ये काम करत असताना आपण प्रत्येक व्यक्तीची कुणाची अडचण असेल काही असेल आपण काम करायचो. याच्यातून काय झालं की थोडंसं राजकारणाचं वळण लागतं. मग त्यावेळेला ज्या वेळेला एखादा त्या भागातील एखादा स्ट्रॉंग व्यक्ती असेल तर त्याला विचारलं जातं की तुम्ही उभा राहा. माझी तशी इच्छा नव्हती उभा राहायची, कारण मला व्यवसायामध्ये काहीतरी करायचं होतं किंवा आपल्यासारख्या अनेक लोकांना घडवायचं व्यवसायामध्ये. कारण पहिल्यापासून राजकारणामध्ये बघण्याचा असा दृष्टिकोन खूप चांगला नव्हता. पण तरी देखील आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आली तर आपण सोडायला नको म्हणून मी माझ्या मिसेसला उभं केलं होतं नगरपालिकेला आणि चांगल्या मताधिक्याने निवडून पण आले. हो, माझी मिसेस नगरसेविका आहे. आणि मग तिथून पुढे राजकारणात आणखी थोडंसं इन्व्हॉल्व्ह होऊन मग कंटिन्यू त्याच्यामध्ये आज पण आहे राजकारणामध्ये चांगला. याच्यामध्ये ज्या वेळेला राजकारण असेल मग समाजकारणाची आवड. तसंच आमचं एक बसव ब्रिगेड म्हणून संघटना आहे जी पूर्ण देश पातळीवर चालते. तर या देशाचे करोडो सभासद पण आहेत. तर त्याचा मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष पण आहे. आणि व्यवसाय करत असताना कसं आहे की आज ज्या वेळेला व्यवसाय करतो यावेळेला अनेक वेगवेगळ्या कंपन्या, जसं आता तुम्ही विचारलं की मतभेद, काही वेळेला मतभेद होत गेले, काही पार्टनर बाजूला झाले, काही वेळेस त्या कंपनीमधून मी बाहेर पडलो आणि नंतर वेगळी कंपनी स्थापन केली, त्याचा नंतर ब्रँड मोठा केला. तसंच एक साधारण 2 वर्षापूर्वी मी एक नवीन कंपनी चालू केली, ग्रँड VNS प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड. बरोबर. की अगोदर कसं होतं की 4-4, 5-5 पार्टनर असायचे, प्रत्येकाची वेगवेगळे एक विचार असायचे. मग तिथं आपल्याला स्वतःचं मत किंवा स्वतःच्या विचाराने पुढे जाता येत नव्हतं. बरोबर. म्हणून मग स्वतःची कंपनी चालू केली. असं नाही की कोणत्याही पार्टनर बरोबर आज पण कोणतेही भांडण नाही किंवा आम्ही सगळे बोलतो बसतो कधी भेटतो, असं वाद भांडण कधी नाही, फक्त मतभेद तिथून स्वातंत्र्य मिळावं. तर 15 वर्षामध्ये जे आपण शिकलोय तर हे लोकांमध्ये पोचावं म्हणून मी रिअल इस्टेट बद्दल जी माहिती राहते, म्हणजे कसं याच्यामध्ये घर राहतं, जागा ती येणे असते का नसते, हे नवीन लोकांना कोणालाही माहिती नसतं. याच्यामध्ये काही फसवलं पण जातं, तर फसू नये लोक म्हणून मी रिअल इस्टेट बद्दल म्हणजे माहिती सांगण्यासाठी आपण ग्रँड VNS प्रॉपर्टीज म्हणून एक युट्यूब चॅनल पण रन करतो. याच्यामध्ये मी दर आठवड्याला 15 दिवसाला व्हिडिओ टाकतो वेगवेगळ्या माहितीच्या विषयांवरती. प्लस याच्यामध्येच आपण ज्या वेळेला पुढे जायचंय तर एकटा कधीही पुढे जात नाही, तर याच्यामध्ये शेकडो मुलांना शेकडो युवकांना घेऊन पुढे जायचं हा कॉन्सेप्ट घेऊन ही ग्रँड VNS प्रॉपर्टीची आपण स्थापना केली. जे की आज मार्केटमध्ये जर आपण बघितलं जे नवीन युग आहे हे सर्व्हिस बेस्ड युग आहे. म्हणजे आपण असं नाही की जुनं सगळं घेऊन बसायचं आणि जे नवीन येत आहे म्हणजे व्यवसायामध्ये अपयशी माणूस कधी होतो जर तो स्वतःच सोडून नवीन नाही कॅप्चर करत किंवा नवीन काळानुसार बदल झाला पाहिजे, नाही घडवले तर आपण तिथेच मागे पडून जातो. याच धर्तीवरती आपण रिअल इस्टेट मधलं एक सर्व्हिस बेस्ड कंपनी आपण स्टार्ट केली, ज्याच्यामध्ये लाखो लोकांना रोजगार पण उपलब्ध झाला पाहिजे, आपल्याला तर पैसे मिळणार आहेत आणि जे शेकडो बिल्डर आहेत
त्या लोकांचे प्रॉपर्टी आपण विकून देतो आणि ते आपण एक माध्यम, आपण स्वतःचं ऍप बनवलं, वेबसाईट, याच्या माध्यमातून आपण लोकांना कनेक्ट करतो आणि त्या लोकांना विक्रीची संधी उपलब्ध करून देतो त्या प्लॅटफॉर्मवरती. मग ज्या व्यक्तीने विकतो त्याला पैसे आपण त्याच्या अकाउंटवरती देतो, बिल्डर आपल्याला पैसे देतो. बरोबर. त्यांच्यामधला तुम्ही दुवा असं लाखो लोकांना आपण एक रोजगार उपलब्ध करून दिला त्याच्या माध्यमातून. त्याचबरोबरीने आपलं घर आपल्या दारी ही एक संकल्पना देखील तुम्ही राबवताय, त्याच्याविषयी आम्हाला सांगा. आता आपलं घर आपल्या दारी ही संकल्पना म्हणजे काय, जे याच व्यवसायाशी निगडीत आहे. आता काय होतं की ग्रामीण भागामध्ये, आता शहरी भागामध्ये लोकांना माहिती असतं की नवीन प्रोजेक्ट झालाय, घर घ्यायचंय, कुठं घ्यायचं हे माहिती असतं, किंवा बिल्डर लोकांची नावं माहिती असतात, कोण चांगलाय कोण म्हणजे फसवू शकतो हे माहिती असतं. परंतु ग्रामीण मधले, आता आम्ही ग्रामीण मधले आहोत, आम्हाला लोक भरपूर विचारतात तिकडे की सर आम्हाला घर घ्यायचंय, मग तुमचा कधी पुण्यामध्ये प्रोजेक्ट चालू होतोय, कारण बाकीच्या लोकांचं काही खरं नसतं, फसवतात लोक. तर आम्ही काय केलं की आपण आता समजा शहरातील एखादा प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट आपण ग्रामीण मध्ये घेऊन जायचा. आता असा हॉलमध्ये आपण एक इव्हेंट ठेवायचा आणि त्या इव्हेंटमध्ये लोकांना बोलवायचं, तिथं थोडी जाहिरात करायची, किंवा जे आपले सेल्स पार्टनर तिथं काम करतात त्या लोकांमार्फत ज्यांना घर घ्यायचंय त्या लोकांना त्या ठिकाणी बोलवायचं आणि तिथं त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी दाखवायची. सगळं त्यांना तिथं प्रेझेंटेशन, घर कसं मिळेल, त्याची किंमत काय असेल, खर्च, पोझिशन कधी मिळणार, हे सगळं आपण त्या ठिकाणी सांगतो. आणि ज्या वेळेला तिथं आवडेल त्यांना, मग त्यांना आपण साईड व्हिजिट करतो आणि साईड व्हिजिट झाल्यानंतर ते लोक तिथं बुकिंग करतात. अशा पद्धतीनं हा आपण चालू आहे. आता ह्याच्यामध्येच आपण ऍडव्हान्स काय करतोय की आज जर बघितलं, आज आपण फिल्म सिटीमध्ये काम करता. फिल्म सिटीमध्ये कसं आहे की एक ग्लॅमर आहे, म्हणजे कित्येक युवकांना युवतींना वाटतं की आपण फिल्म मध्ये काम करावं, आपण तिथं गेलं पाहिजे. तसंच बिल्डर हे देखील एक ग्लॅमर आहे. हो, अर्थात खूप मोठं ग्लॅमर आहे आणि अनेक युवकांमध्ये एक क्रेज असते, अट्रॅक्शन असतं की मी पण बिल्डर झालं पाहिजे. आणि कितीतरी असे लोक आहेत ज्यांना वाटतं माझा मुलगा बिल्डर झाला पाहिजे. परंतु याच्यामध्ये कसं असतं की लाखो करोड रुपयांचं एक भांडवल लागतं आणि भांडवलापेक्षा नॉलेज खूप मोठी गोष्ट आहे आणि नॉलेज नसेल तर तो व्यक्ती फसू शकतो. बिलकुल. म्हणून आपण काय केलं की भारतातील पहिलं रिअल इस्टेट फ्रँचायझी मॉडेल लॉन्च केलंय, जे आपण येत्या 1 महिन्या 2 महिन्यामध्ये लॉन्च करतो. आता त्याच्यावरती काम चालू आहे. भारतातील पहिलं फ्रँचायझी मॉडेल असेल जे आपण फ्रँचायझी आपण विकणार नाही, आपण फ्रँचायझी पार्टनर करून घेणार, ज्याच्यामध्ये आपण जसं त्याच्यामध्ये अनेक मॉडेल आहेत फ्रँचायझीमध्ये, तसं आपण फोको म्हणून मॉडेल आहे, फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटिंग, म्हणजे ऑपरेटिंग टोटली आपण करणार आणि त्या लोकांना आपण फ्रँचायझी देणार, ज्याची काही ठराविक अमाऊंट असेल. ती अमाऊंट पण आपण कशासाठी घेतोय तर एखादा नवीन व्यक्ती आला, जसं मी आता तुम्हाला सांगितलं मी करोडो रुपये टाकलेत इथपर्यंत येण्यासाठी, जर प्रत्येकाला पुढे जायचं असेल तर ते शिकलं पाहिजे. बिलकुल. आणि त्याच्यासाठी ते आपण पैसे खर्च करणार की त्याला शिकवण्यासाठी. रिअल एस्टेट मधलं थोडक्यात प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही फ्रँचायझी मॉडेल सुरू करताय आणि हे तुमचं हा तुमचा नवीन उपक्रम असणार आहे, त्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. आणि एकंदरीत तुमच्याशी गप्पा मारताना लक्षात आलं की तुमची पार्श्वभूमी कोणती आहे हे महत्वाचं नाहीये, तुमची गरुड झेप किती मोठी असणार आहे हे ठरवण्यासाठी, तर तुमचं यश संपादन करण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट महत्वाची लागते, ती म्हणजे स्वप्न पाहणे. आणि स्वप्न कशी पाहायची हे जर तुम्हाला माहिती नसेल तर हा इंटरव्ह्यू रिवाइंड करून परत पहा, तुमच्या लक्षात येईल की स्वप्न पाहणे खूप गरजेचं आहे ते पूर्ण करण्यासाठी. अशाच व्यक्तिमत्वांना आपण भेटूया ज्यांच्याकडनं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळणार आहे. मंडळी, समाजसेवेचा वसा घेतलेली माणसं समाजासाठी पूर्णपणे स्वतःला झोकून देतात आणि अशा वेळेला कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता, पण तरीही त्यांचं काम जर प्रामाणिक असेल तर मात्र समाजात नाव लौकिक मिळवण्यात ते कमी पडत नाहीत. अशीच एक व्यक्ती आज आपल्या बरोबर आहे. त्यांचं कार्य, समाज कार्य काय आहे आपण जाणून घेऊयात. तर स्वागत करूया आयोनिक्स केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे MD डॉक्टर प्रशांत तेलगड यांचं. सर नमस्कार. तुमच्याशी गप्पा मारायच्याच आहेत, पण त्याआधी पाहूयात त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही एक चित्रफीत. डॉक्टर प्रशांतजी तेलगड बायोटेक्नॉलॉजी विषयात टॉपिक प्लांट हार्मोन सारख्या दुर्मिळ रिसर्च टॉपिक मध्ये डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्यांनी आयोनिक्स व्हेंचर्स कंपनीची स्थापना केली. अशुद्ध पाण्यातून उद्भवणारे आरोग्यविषयक आजार टाळण्यासाठी त्यांनी 270 गावांमध्ये वॉटर प्युरिफायरचे प्लांट बसवले आहेत. वेळात वेळ म्हणून ते घन कचरा व्यवस्थापनाचे कामही बघतात. बळीराजाचे उत्पन्न वाढले पाहिजे
या प्रेरणेतून राजश्री शाहू ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट संस्थेची त्यांनी पायाभरणी केली. कामाचा प्रचंड व्याप असून देखील न चुकता ध्येयवादाच्या वाटेवर निघालेल्या या कर्मयोग्याला रिसील.inचा सलाम. डॉक्टर प्रशांतजी, अतिशय वेगळं काहीतरी तुम्ही करू पाहताय आणि त्याबद्दलची ही चित्रफीत पण मला खूप प्रश्न पडलेत आणि प्रेक्षकांनाही पडले असतील. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे प्लांट हॉर्मोन्स ही संकल्पना तुम्ही अभ्यासली, हा असा वेगळा विषय तुम्हाला कुठून सुचला आणि त्याचं पुढे काहीतरी करूयात हे कसं सुचलं? बेसिकली मॅडम काय की ज्यावेळेस माझं MSc बायोटेक्नॉलॉजीमध्ये PG केल्यानंतर मी एक ॲग्रिकल्चर रिसर्च सेंटरला जॉब करत होतो आणि ज्यावेळेस ॲग्रिकल्चर रिसर्च सेंटरला जॉब करत असताना तर त्यावेळेस माहीत पडलं की प्लांट्सला मॅक्झिममली तीन गोष्टीची मेजरली गरज असते. एक मेजर गरज असते त्याला सनलाईटची, एक सेकंडरी लागते पाण्याचा सोर्स आणि त्याला लागणारे मिनरल्स. ओके, हे तीन गोष्टी प्रॉपर वेने त्याला दिल्यानंतरही काही पिकामध्ये आमूलाग्र बदल दिसत होता आणि काही मध्ये फार डॉर्फ कंडिशन मध्ये आम्ही त्यांना छोटी छोटी झाडे झाल्यासारखी दिसू लागली. की एक्सटर्नल फॅक्टर्स तुम्ही दिल्यानंतरही इंटरनल फॅक्टरची बी त्याला गरज लागत असते आणि इंटरनल फॅक्टर आपण प्लांट्स मध्ये ज्या गरज लागते ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी त्याला आपण म्हणतो प्लांट हार्मोन्स. जशी माणसांमध्ये हा त्याची गरज लागते. त्यावेळेस मला तो नवीन कन्सेप्ट लक्षात आला की प्लांट हार्मोन्स सुद्धा प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटला रिस्पॉन्सिबल असतात. त्यामुळं मग त्यामध्ये रिसर्च करण्याचं मी सुरुवात केली. त्यावेळेस आम्ही एक मायक्रोबियल मायनिंग हा एक कन्सेप्ट असतो ज्यामध्ये काय करतो की रायझोस्फिअर जो आपल्या प्लांट्समध्ये प्लांटच्या रूटच्या भोवतीची जमीन असते त्याला आपण रायझोस्फिअर सॉइल म्हणतो. त्यामध्ये सो मेनी प्लांटसाठी हेल्पफुल असे बॅक्टेरिया ग्रो होतात. त्याच्यामधून मी त्यामधून एक्स्ट्रॅक्शन केले, बरेच बॅक्टेरिया त्यामधून एक्स्ट्रॅक्शन केले आणि त्याचे प्रॉपर्टीज शोधणं सुरू केलं. तर त्यामध्ये मला एक क्लिप्सिलिया निमोनिया नावाचा एक बॅक्टेरिया मला भेटला आणि तो क्लिप्सिलिया निमोनिया हा बॅक्टेरिया इंडोल ॲसिटिक ऍसिडचं सर्वात जास्त प्रोडक्शन करायचा. इंडोल ॲसिटिक ऍसिड हा एक प्लांट हार्मोन्स आहे जो रिस्पॉन्सिबल असतो रूट्सच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी. तो मला त्यामधून मिळाला आणि त्यानंतर क्लिप्सिलिया निमोनियापासून सर्वप्रथम 20 ग्राम पर लिटर प्रोडक्शन घेतलं इंडोल ॲसिटिक ऍसिडचं, जे प्युअरली आपण म्हणता येईल ऑर्गॅनिक बेसवर असेल. तो तेवढं प्रोडक्शन घेतला आणि त्याचा इफेक्ट मी विविध प्लांट्सवर करून बघितला आणि त्याच्यामध्ये ते प्लांट्स अतिशय व्यवस्थित त्याची ग्रोथ बघायला मिळाली आणि मॅक्झिमली इंडोल ॲसिटिक ऍसिडचा बेनिफिट रूट ग्रोथसाठी आणि शूट डेव्हलपमेंटसाठी आणि मॅक्झिममली जेव्हा प्री मॅच्युअर लिव्स अँड फ्लॉवरिंग असते ओके त्या स्टेजला मदत करण्याचं काम इंडोल ॲसिटिक ऍसिड करते. त्यानंतर विविध प्लांट्स हार्मोनचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये जिबरलिक ऍसिड असेल. त्यानंतर जिबरलिक ऍसिडचा सर्वात इम्पॉर्टंट रोल असतो शूट इलॉंगेशन, ज्याला म्हणतो फांद्याचे जे आपण इलॉंगेशन असतं त्याच्यासाठी बेनिफिट असतो. सेल डिव्हिजन, प्लांटच्या सेल डिव्हिजन साठी बेनिफिट त्याचा सर्वात जास्त असतो. त्यानंतर सायटोकायनेसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फायटोहार्मोन्स फॉर प्लांट साठी आहे तो, कारण की ज्यावेळेस फ्लावरिंगची स्टेज असते, कारण ईल्ड डिपेंड असते सायटोकायनेसिसच्या मदतीने आपल्याला ईल्ड जास्त मिळू शकते. त्याचा सुद्धा त्यामध्ये अभ्यास केला आणि त्यानंतर एक ॲबॅस्कस ऍसिड असो, त्यानंतर इथिलीन गॅसेस, ह्या सर्व फायटोहार्मोनची संकल्पना व्यवस्थित आणि त्यानंतर हे सर्व अभ्यास केल्यानंतर तोच अभ्यास माझ्या विविध जर्नलमध्ये 35 पब्लिकेशनमध्ये तो प्रकाशित बी केला आणि माझा तो PhDचा थेसिस होता, ती कन्सेप्ट होती माझी. बापरे, म्हणजे आपण साधारण लक्षात घेतो की आपल्याला कुठले कुठले हॉर्मोन्स लागतात आणि ते हॉर्मोन्स नसतील तर माणसाची प्रकृती पण कशी ग्रोथ कमी जास्त होते ते आपल्याला लक्षात येतं. पण प्लांट हॉर्मोन्सचा एवढा मोठा अभ्यास सरांनी केलेला आहे. आपल्याला फक्त शेती लांबून कळते, पण मातीत गेल्यानंतर कळतं की कोणते बॅक्टेरिया कोणत्या हॉर्मोन्ससाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तुम्ही जेनेटिकली मॉडिफाईड फूड नवे पर्व विषयी काय मत सांगाल?
मेजरली जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणजे काय आहे की सजीवाच्या जे पेशी असतात त्याच्यामध्ये जे जनुकीय रचना असते त्याला आपण जिनोम असा एक शब्द आहे त्याला इंग्लिशमध्ये, पण मराठीमध्ये त्याला जनुकीय रचनाचा जनुकीय आरेख म्हणजे जेनेटिक मॅपिंगच्या द्वारे आपल्याला विविध अभ्यास आपल्याला उपलब्ध झालाय. त्या कारणाने काय झालंय की या एखाद्या सजीवामध्ये एखादं जर कार्य प्रॉपर्टीज असेल ती प्रॉपर्टी कोण नियंत्रित करते, कोणता जनुक नियंत्रित करतो ते आपल्याला कळण्यास मदत झाली. त्या कळण्यासाठी मदत झाली. उदाहरणार्थ जर बॅक्टेरियल थिरोजेनेसिस जो बीटी म्हणला जातो, बॅसिलस थिरोजेनेसिस ह्या जीवाणूमध्ये एक असं प्रोटीन किंवा प्रथिने म्हणता येईल आपल्याला, त्याला प्रोटीनचे सिक्रेट होतं जे कापसावरील बोंड अळी, ओके, कापसावरील बोंड आली, त्याच्यानंतर सोयाबीन वर पडणारे जे इन्सेक्ट आहेत किंवा मक्यावर जो इन्सेक्ट पडतो यांना तो त्या प्रोटीननं विष बाधा होते आणि तो मरतो खाल्ल्यानंतर. म्हणजे ज्यावेळेस आणि ह्या जनुकीय जेनेटिक मॉडिफाईड मध्ये काय केल्यामुळे एका सजीवामधल्या पेशी जे जनुक आहे जो दुसऱ्या पेशीमध्ये दुसऱ्या जनुकीय रचनेमध्ये आपल्याला ऍड करता येईल, ही सुद्धा तंत्र डेव्हलप झालं. त्याला जेनेटिकली क्लोनिंग म्हणतो. याचा वापर जास्त झाला तर आपल्याला पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड, इतर रसायनाच्या गरज पडणार नाही, ज्यामुळे कमीत कमी रेसिड्युअल आपल्या शरीरात जाईल केमिकल रेडिएशन. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा. आयोनेक्स कंपनीची कार्यप्रणाली काय आहे, याच्याशीच निगडीत आहे या सगळ्या संशोधनाशी? थोडक्यात आम्हाला त्याच्याविषयी सांगा. आयोनेक्स केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 2014 ला आम्ही फाउंड केली. माझ्या वडिलांची स्वप्न होतं की मी ऍग्रिकल्चर मध्ये एखादं कंपनी स्थापन करावी आणि शेतकऱ्यांसाठी त्याचा बेनिफिट व्हावा. त्यासाठी मी 2014 ला आयोनेक्स केमिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी स्थापन केली आणि त्यामध्ये आता 41 आमच्याकडे विविध पेस्टिसाइड आहेत. त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड, फंगीसाइड, हर्बिसाइड आणि त्याच्यानंतर आमच्याकडं लगभग 35 आता वॉटर सोल्युबलचे ग्रेड सुद्धा अवेलेबल आहेत. आणि मागील 4 वर्षापासून मी शाश्वत शेती आणि सेंद्रिय शेतीसाठी काम करतोय, कारण की माझी एनजीओ रसाड राजश्री शाहू ॲग्रिकल्चर रिसर्च रूरल डेव्हलपमेंट म्हणून माझी एक सोसायटी आहे. त्यामध्ये आम्ही काय करतोय, शेतकऱ्यांना प्रचार प्रसार करतोय की सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देतोय. त्या माध्यमातून आम्ही मागील 4 वर्षापासून असे काही मॉलिक्युल्स जे प्युअरली ऑर्गॅनिक आहेत आणि शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट्स होऊ शकतो. आणि त्यामध्ये आम्ही एक इन्सेक्ट आणि पेस्ट साठी डेव्हिल 303 नावाचा एक मॉलिक्यूल फॉर्म एक तयार केलाय, जो आज आम्ही मागील 3-4 वर्षापासून त्याचा स्प्रे देतोय. आणि निश्चितच त्या डेव्हिल 303 मुळे आज शेतकऱ्यांना एवढी हेल्प झाली आहे की शेतकऱ्यांचा जो स्प्रेचा खर्च होता तो फार कमी प्रमाणात झालाय. जे मी तुम्हाला पूर्ण याच्यात म्हणत होतो की सेंद्रिय जर प्रोडक्ट वापरले तर रसायनापेक्षा जास्त आउटपुट देणारे प्रोडक्ट असतात, स्वस्त बी असतात. तर त्यामध्ये डेव्हिल 303 आणि प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी आम्ही विठ्ठल 551 नावाचा एक प्रोडक्ट जो डिझाईन केला, त्यामध्ये त्याचाही बेनिफिट शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणे आज होतोय. आणि काही प्रोडक्ट आम्ही इम्पोर्ट करतोय ज्या देशामध्ये ऑर्गॅनिक शेतीचं जास्त आहे, त्या देशातून ते बी इम्पोर्ट करतोय आणि तो बी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे येत्या काळात. या मानसाबद्दल आणि आणखीन जे काही तुमचे उपक्रम आहेत त्या सगळ्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अनेक संशोधनं त्यांनी केलेली आहेत, पण या सगळ्या संशोधनांचा, अभ्यासाचा पुढच्या येणाऱ्या पिढीला किंवा तरुणांना कसा फायदा होईल किंवा त्यांनी काय पद्धतीने पुढे या क्षेत्रात काम केलं पाहिजे याविषयी डॉक्टर तुम्ही काय सांगाल? व्यवसाय क्षेत्रामध्ये जर एखाद्या व्यावसायिकाला यायचं असेल तर त्याला त्या
व्यवसायाची पूर्ण स्किल त्यांनी डेव्हलप केली पाहिजे आणि त्याच पद्धतीने शेतीला सुद्धा एक व्यावसायिक दर्जा आपण दिला पाहिजे आणि त्यासाठी गव्हर्नमेंट अतिशय चांगल्या प्रकारे अग्रेसिव्ह आहे, मदत करते. त्या पद्धतीने कृषी विद्यालय आहेत, त्याच पद्धतीने विद्यापीठे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि कृषी संशोधनाला खूप मोठी संकल्पना आता मिळत आहे. आणि व्यावसायिक नवीन व्यावसायिक किंवा विद्यार्थी मित्रांना माझं एवढं म्हणणं असेल की सर्वात न्यू कन्सेप्ट आता येत आहे. ज्या पद्धतीने एखाद्या 1000 किंवा 1500 लोकसंख्येच्या गावामध्ये 2 ते 3 डॉक्टर्स आपल्याला मिळतात आपल्यासाठी, त्याच पद्धतीनं आता कृषी क्षेत्रात किंवा शेतीसाठी सुद्धा पदवीधर सुद्धा एक चांगल्या प्रकारचा तिथं डॉक्टर होऊ शकतो. कारण की काय झालंय की आता शेतीचं जे उत्पादन वाढवण्यासाठी काय झालंय की संपूर्ण संशोधनाची गरज आता आहे आणि त्यासाठी जर विद्यार्थी मित्रांनी जास्तीत जास्त कृषी पदवीधर ते जर झालेत आणि ज्या गावात ते असतील तिथल्या शेतकऱ्यांना जर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केली तर त्या शेतकऱ्यांना बेनिफिट बी मिळू शकतो आणि त्या बेनिफिटवर यांना सुद्धा त्यांचे व्यवसाय सहजगत्या त्यामध्ये मिळू शकतो. खूप खूप शुभेच्छा सर तुमच्या या सगळ्या प्रयत्नांबद्दल आणि या हेतूसाठी. कारण आपण कायमच मोठमोठ्या प्लॅटफॉर्म्सवरती कार्यक्रमांमध्ये भाषणांमध्ये मीडियामध्ये वाचत असतो शेतकऱ्यांच्या समस्या खूप आहेत पण त्यावर उपाय शोधणारी लोक खूप कमी आहेत आणि मला असं वाटतं की त्यातली एक व्यक्ती म्हणजे डॉक्टर प्रशांत तेलगड आहेत. फक्त समस्यांवर नाही तर उपायांबद्दल सुद्धा त्यांनी आपल्याला खूप गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या संशोधनातून आपल्या लक्षात येते की या गोष्टी जर आपण सेंद्रिय शेती असेल किंवा शाश्वत शेती असेल किंवा त्यांनी केलेली संशोधनं असतील यातनं जर का आपण शेतकऱ्यांना जागरूक करू शकलो तर या समस्यांसाठी आपल्याला सरकारकडे जायची गरज पडणार नाही आणि आपण प्रत्येक शेतकऱ्याला बळकट करू शकू. हा अत्यंत महत्वाचा आणि प्रेरणादायी मुद्दा आज इथे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतोय आणि याच नोटवर मी थांबू इच्छित आहे हा आजचा एपिसोड. प्रशांत सर तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या, आम्हाला आणि मला खूप ज्ञान दिलं शेतीबद्दल आणि आपल्या मातीत काय काय दडलेलं आहे याबद्दल त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. मंडळी या सीझन मध्ये आता इथेच थांबायची वेळ झाली आहे. या सीझन भर आपण विविध वेगवेगळ्या पद्धतीच्या आयोजकांना भेटलो. महिला, पुरुष, तरुण, अनुभवी अशा अनेकांच्या यशोगाथा ऐकल्या, काहींच्या संघर्षाची कहाणी ऐकली आणि त्यांच्या यशाची देखील कहाणी ऐकली. मला खात्री आहे की जितकी प्रेरणा मला मिळाली असेल तितकीच तुम्हाला देखील मिळाली असेल. तुम्हाला देखील जर का तुमचा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंबहुना समाजकारणात पदार्पण करायचं असेल किंबहुना तुमचा एखादा व्यवसाय चालू असेल पण त्यात तुम्हाला काहीतरी पुढाकार वेगळा घ्यायचा असेल तर त्यासाठी मिळालेली प्रेरणा मात्र इथेच सोडू नका. इथून पुढे घेऊन चला आणि तुमच्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा reseal.in कडनं आणि माझ्याकडून. आता सध्या इथे थांबायची वेळ आली आहे. तुमची काळजी घ्या. खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या या कार्यक्रमात इथेच थांबूयात. पाहत रहा यशोस्तुते.